महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा ओबीसीचा प्रश्न लंडन येथे पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये मांडला। तिथून बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी ओबीसीसाठी लढा लढतात। 1948 ला पहिला कायदा केला। स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंनी यापुढे ओबीसीची जातनिहाय जनगणना होणार नाही। पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी कायदे मंत्रिमंडळामध्ये त्यांना मंत्री केलं गेलं। परंतु बाबासाहेब आंबेडकर हा खरंच ओबीसीचा देव असले पाहिजे, ओबीसीनं पुजलं पाहिजे तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुजलं पाहिजे। धनगर असू द्या, माळी असू द्या, सुतार असू द्या, कुंभार असू द्या, त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाहिजे। ते असण्याचं कारण असं आहे की पहिल्यांदा ओबीसीला आरक्षण नाही म्हटल्यानंतर पंडित नेहरू ज्यावेळेस पंतप्रधान असताना नाही म्हटल्यानंतर आज ग्रामपंचायत सदस्याचा कोण राजीनामा देत नाही, परंतु एवढ्या मोठ्या केंद्रातल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा देतात। ही आज या ओबीसीनं जागरूकपणे अभ्यास करणं गरजेचं आहे।